नमस्कार स्वामी भक्तांनो. कधी तुमच्या आयुष्यात असा क्षण आला आहे का, जेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते, मनात भीती होती, डोळ्यात पाणी होतं आणि आधार कुठेच दिसत नव्हता. अशा वेळी जर फक्त एकच नाव ओठांवर आलं असेल, ते श्री स्वामी समर्थ, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्याने नेमकं काय घडतं, मनात कोणता बदल होतो आणि एका नावात इतकं सामर्थ्य का आहे. हे फक्त शब्द नाहीत, हे श्रद्धेचं कवच आहे, विश्वासाची शक्ती आहे आणि भक्तांसाठी जीवनाचा आधार आहे. चला तर मग मन शांत करा आणि प्रेमाने एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. एखादा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ असं नाव घेतो तेव्हा त्या नावात एक वेगळीच ऊर्जा असते, असं अनेकांना अनुभवाने जाणवतं. हे फक्त 4 शब्द नाहीत, तर ती एक जिवंत शक्ती आहे जी मनाला स्पर्श करते. सुरुवातीला काही जाणवत नाही, पण हळूहळू मन शांत होऊ लागतं. आधी ज्या गोष्टींनी त्रास व्हायचा, राग यायचा, चिंता वाढायची, त्या गोष्टींचा प्रभाव कमी होत जातो. मनात स्थैर्य निर्माण होतं. आतून एक विश्वास जागा होतो की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे. नामस्मरण केल्याने बाहेरची परिस्थिती लगेच बदलतेच असं नाही, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आधी जिथे भीती वाटायची तेथे धैर्य येतं. आधी जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण होते. स्वामींचं नाव घेताना मन आपोआप नम्र होतं. अहंकार कमी होतो. आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही हे मान्य करायला शिकतो आणि हीच खरी आध्यात्मिक प्रगती असते. हळूहळू भक्तांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल दिसू लागतो. घरात वातावरण शांत होतं. कुटुंबात संवाद सुधारतो. अनावश्यक वाद कमी होतात. कारण जेव्हा घरात कोणीतरी नामस्मरण करतं तेव्हा त्या घरात एक सूक्ष्म शांत लहरी पसरतात. हे विज्ञानाने मोजता येणार नाही कदाचित, पण अनुभवाने जाणवणारं सत्य आहे. नामस्मरणाचा आणखी एक परिणाम म्हणजे संयम वाढतो. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं, पण स्वामींचं नाव घेत राहिल्यावर समजतं की प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. काही गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या योग्य वेळी मिळतात. भक्त हळूहळू सबुरी शिकवतो. ही सबुरी आयुष्याचा आधार बनते. अनेक जण सांगतात की जेव्हा ते पूर्णपणे खचले होते, कुठेच मार्ग दिसत नव्हता, तेव्हा त्यांनी फक्त डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असं म्हणायला सुरुवात केली आणि त्या काही क्षणातच त्यांच्या मनातला ताण हलका झाला. समस्या कदाचित तेथेच होती, पण ती पेलवण्याची ताकद वाढली. स्वामींची कृपा म्हणजे नेहमी चमत्कार नाही, तर संकट सहन करण्याची, योग्य निर्णय घेण्याची शक्ती आहे. नामस्मरण करत राहिल्यावर वाईट सवयी कमी होऊ लागतात. राग, मत्सर, द्वेष, असूया हे भाव हळूहळू कमी होतात. मन स्वच्छ होतं. जेव्हा मन स्वच्छ होतं तेव्हा कर्मही स्वच्छ होतात आणि जेव्हा कर्म शुद्ध होतात तेव्हा आयुष्याची दिशा बदलते. हेच खरं पुण्य आहे. केवळ मंदिरात जाऊन फुलं वाहणं नाही, तर आपल्या स्वभावात बदल होणं हेच मोठं पुण्य आहे. भक्ताला असंही जाणवतं की काही अडथळे जे कायमचे वाटत होते ते हळूहळू दूर होत आहेत. एखादं काम जे वारंवार अडकत होतं ते अचानक मार्गी लागतं. एखादी गोष्ट, व्यक्ती योग्य वेळी भेटते. एखादी संधी अचानक मिळते. भक्त म्हणतो हे स्वामींचं कार्य आहे, कारण नामस्मरणाने मन स्पष्ट होतं आणि आपण योग्य संधी ओळखू शकतो. नामस्मरण हे मोठं विधिवत काम नाही. त्यासाठी विशेष जागा, विशेष वेळ किंवा मोठा खर्च लागत नाही. चालताना, बसताना, काम करताना, स्वयंपाक करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहिलं तरी चालतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना जपामागची श्रद्धा जितकी खरी तितका अनुभव खोल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण भक्ताला एकटेपणातून बाहेर काढतं. मी एकटा नाही ही भावना खूप मोठी असते. आयुष्यात कितीही लोक असले तरी आतून माणूस अनेकदा एकटाच असतो.
पण स्वामींचं नाव घेताना एक वेगळीच सोबत जाणवते. ती सोबत शब्दात सांगता येत नाही, पण मनाला जाणवते. शेवटी असं म्हणता येईल की स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजे आयुष्याला आधार देणारी अदृश्य शक्ती आहे. ते मनाला शांत करतं, धैर्य देतं, संयम शिकवतं, कर्म शुद्ध करतं, घरात सकारात्मकता निर्माण करतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तांच्या हृदयात विश्वास निर्माण करतं. जेव्हा विश्वास असतो तेव्हा माणूस कुठल्याही संकटांवर मात करू शकतो. म्हणून रोज थोडा वेळ काढून शांतपणे, श्रद्धेने, प्रेमाने एखादा तरी मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.